वेलकम क्रिएशनच्या आजच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत प्रीमिक्स, उन्हाळ्यासाठी खास असं प्रीमिक्स। इथे मी कलिंगड आणि मँड्रीन संत्र याचं प्रीमिक्स बनवलं आहे। तर पहिलं प्रीमिक्स आहे मँड्रीन प्रीमिक्स। यासाठी मी अशी ही संत्री घेतली आहेत। तुम्ही जे साधं संत्र असतं ना तेही घेऊ शकता। आता याच्यात प्रमाणात घ्यायचं तर एक मेजरमेंट ठरवा की तुम्हाला किती करायचं आहे। जर 1 वाटी करायचं आहे तर त्याच वाटीचं प्रमाण प्रत्येक वेळी घ्यायचं आहे। आता इथे मी एक काचेचा बाउल घेतला होता, त्यामध्ये जेवढा संत्र्याचा रस होईल तेवढंच घेणार आहे मी। तर आधी आपण संत्र्याचा रस काढून घेऊया। हे बघा, त्याचे 2 भाग करून घेतले आणि आपण हा बाउल जेवढा भरेल एवढा रस आपल्याला हवाय। तर आता हा जेव्हा रस काढून होईल ना तेव्हा त्याला आपण गाळून घेऊ। संपूर्ण रस काढून झाला की हे बघा, इथे मी हा रस गाळून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं, एका प्लेटमध्ये 1 कपाला 3 कप साखर, तर ही 3 कप साखर आहे, त्यामध्ये आपण हा रस घालून घेऊया आणि ह्याला मिक्स करायचं। मिक्स करण्याच्या आधी या साखरेमध्ये मी मीठ घातलं होतं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला असं एक जीव व्यवस्थित करून आपल्याला ह्याला ठेवून द्यायचं आहे। यासोबत अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। असं आपलं आता आपण हे वाळवायला ठेवून द्यायचं आहे। याच्या पुढचं जे प्रीमिक्स आहे ते आहे वॉटरमेलन प्रीमिक्स। कलिंगडाचं प्रीमिक्स आपण करणार आहोत। इथेही मी सेम बाउल घेतला आहे, त्या बाउलमध्ये आता ही जी कलिंगड मी घेतलं आहे तर मी हे 2 बाउलमध्ये केलं आहे, कारण मला हे जास्त हवं होतं। आता याचंही बिया वगैरे काही काढायचं नाही आहेत, मिक्सरला लावून घ्यायचं, याचा रस काढून घ्यायचा आणि तो रस गाळून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता हे 2 बाउल असे रस माझ्याकडे आहे। तर आता मी काय केलं, 2 वेगवेगळी ताटं घेतली, त्यामध्ये पहिल्या ताटात साखर घालून घेतली, 3 कप साखर, चवीप्रमाणे मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स झाल्यावर 1 कपाचा जो रस होता तो मी यामध्ये घालून घेतला। तुम्ही जेवढं व्यवस्थित मिक्स कराल ना तेवढं साखर आणि कलिंगडाचा रस जास्तीत जास्त म्हणजे छान मिक्स होईल, म्हणजे कुठे नुसताच रस आहे असं नाही होणार। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण असंच दुसरंही ताट जे आहे ते करून घेऊया। सेम मेजरमेंटमध्ये साखर कमी जास्त हवी असेल तर 3 कपच्या ऐवजी 2.5 कप करा। अशी आपली ही दोन्ही ताटं इथे तयार आहेत। आता हे दोन्ही आपण 4 ते 5 दिवस वाळवणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता हे सगळं असं वाळलं आहे। हे बघा, हे असं पूर्ण वाळलं आहे। आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया। हे बघा, एकदम वाळलं आहे। तर आता आपण ह्याला मिक्सरला लावून याची पावडर करून घेऊया। आपली अशी ही पावडर आता तयार आहे। आता आपण सरबत करायला घेऊया। यामध्ये मी चिया सीड्स वापरले जे मी दुधात भिजवले होते। त्याआधी आपण यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढा हवा तेवढा बर्फ घालून घ्यायचा, जेवढं थंडगार हवं तेवढं। मग त्यानंतर आपण यामध्ये चिया सीड्स घालायचे। चिया सीड्स घालून झाले की मग आपण जे प्रीमिक्स पावडर बनवून ठेवलेली आहे ती 2-2 चमचे घाला आणि मग त्यावर आपल्याला पाणी घालायचं। असं आपलं हे सरबत तयार होईल। या एवढ्या गरमीच्या सीझनमध्ये तुम्हाला हे प्रीमिक्स सरबत नक्की आवडेल। मुख्य म्हणजे तुम्हाला आयत्या वेळी करण्याची जी घाई असते ना पाहुणे आल्यावर, ती घाईसुद्धा राहणार नाही आणि अगदी झटपट होऊ शकतं। अजून एक सांगायचं होतं मला यामध्ये, हे म्हणजे हे सगळं जे प्रीमिक्स आहे ना हे मी पंख्याखाली वाळवलं आहे। मी कुठेही उन्हात ठेवायचं नाही, हे पंख्याखालीच आपल्याला वाळवायचं आहे। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याला एक छान व्यवस्थित मिक्स झालं की आपलं हे सरबत तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद.